फिर बार पेश कर फिर बार पेश कर खाली कर सम्मान गाड़ी भाजप शश सज्जत के मोबाइल सम्मान गाड़ी की सज्जत करने की सज्जत
व्यक्तिमत्व महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित सर्व शिवभक्तांचं मराठा सेवा संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. यांची चेहरे दिसते. क्रीडा प्रकार. हा क्रीडा प्रकार समोरची गर्दी हटवायला पाहिजे. हा ते गाठल पाहिजे. खाली बसा. नंतर ठेवा.
हॅलो विचार विकासाला सर्व मंत्री महोदय आंदोलनाचे शुभाकांक्षी सर्व शुभभक्तांना विनंती आहे आपण सर्वांनी समोर येऊन स्थानापन्न व्हावं अशी आपणास नम्रतेची विनंती आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आगमन विचारपीठावरती होतं. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचंही आगमन विचारपीठावरती होत आहे. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांचंही आगमन विचारपीठाकडे होत आहे. महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय आशिषजी शेलार साहेब यांचंही आगमन मंचावरती होत आहे, विचारपीठावरती होत आहे. त्याचबरोबर आपला माणूस किल्ले शिवनेरी जन्मभूमीचे सन्माननीय जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होते. माजी आमदार आदरणीय अतुलजी बेनके साहेब यांचे आगमन होते. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे आदरणीय आमदार बापूसाहेब पठारे यांचंही या ठिकाणी आगमन होते. मंत्री महोदय या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. गणेशेका सर्व शुभभक्तांचं मनपूर्वक मंत्री महोदय यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. महाराष्ट्र देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्या समवेत अनेक मान्यवर सेवा संघ आयोजित 395वा शिवजन्मोत्सव संपन्न होत असताना आणि विचारपीठावरती मराठा सेवा संघाचे VIP पदाधिकारी हेच फक्त विचारपीठावरती थांबतील. बाकी सर्व मान्यवरांना आणि पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण समोर जाऊन स्थानापन्न व्हावं. मंत्री महोदय यांच्या समवेत जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी साहेब, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब, CO गजानन पाटील साहेब, मुख्य वनसंरक्षक NR प्रवीण सर, उपवन संरक्षक जुन्नरचे अमोल सातपुते साहेब, मुख्य अभियंता अतुलजी चव्हाण आणि प्रांताधिकारी साहेब यांना विनंती आहे आपण मंत्री महोदय यांच्या समवेत विचार मंचावरती यावं अशी आपणास विनंती आहे. तमाम जगभरातील शुभभक्तांना मानवंदना करण्यासाठी उपस्थित असलेले शिवभक्त, प्रेरणा आणि ऊर्जा घेण्यासाठी उपस्थित असलेल्या शिव जन्मभूमीवरील शिवभक्तांना नम्रतेची विनंती आहे आपण सर्वांनी मराठा सेवा संघाच्या विचारपीठाच्या समोर स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती आहे. 19 फेब्रुवारी तमाम जगभरामध्ये मोठ्या थाटानं आनंदानं शिवजन्मोत्सव साजरा केला जातो आणि त्यानिमित्तानं शिवजन्मभूमीवर आपण सर्व शिवभक्त उपस्थित आहात. तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मराठा सेवा संघ यांच्या वतीनं
मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्व उभे असलेल्या शिवभक्तांना विनंती करतो आपण समोर येऊन बसून घ्या. पाठीमागे उभ्या असलेल्या सर्व शिवभक्तांना नम्रतेची विनंती आहे, आपण सर्वांनी समोर येऊन बसून घ्यावं. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि सर्व मान्यवर मंडळी यांचं विचारपीठावरती आगमन होतं. मनपूर्वक हार्दिक स्वागत. मंचावरती जास्त गर्दी करू नये अशी आपणास नम्रतेची विनंती करतो. धन्यवाद. मंचावरती गर्दी करू नये. सर्व शिवभक्तांना विनंती आहे, आपण सर्वांनी समोर येऊन बसून घ्यावं. मंत्री महोदय यांना नम्रतेची विनंती आहे, आपणही स्थानापन्न व्हावं अशी आपणास नम्रतेची विनंती. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व पदाधिकारी, आदरणीय आपला माणूस शिवजन्मभूमीचे किल्ले शिवनेरीचे आमदार शरददादा सोनवणे साहेब यांचंही आगमन होते. त्यांनाही विनंती करतो आपण विचारपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. सर्वांना शुभेच्छा देत असताना विनंती करतो की आपण समोर स्थानापन्न व्हावं. मराठा सेवा संघ यांच्या वतीनं उभा केलेला विचार मंच याच्या समोर आपण. तेव्हा आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण जिजाऊ वंदनेने करत आहोत. कविता सोमेश जाधव, स्मिता विनायक दावले, प्रमिला राजू भोर, पूनम जितेंद्र माने आणि दर्शना मुरलीधर मोडवे या सौभाग्यवती महिलांना विनंती करतो आपण जिजाऊ वंदनेला प्रारंभ करावा आणि सर्वांनी हात जोडावेत. उपस्थित शिवभक्तांना विनंती आहे, सगळ्यांनी हात जोडावेत. तशी प्रेरिका दे शहाजी सतुजी, जसा संविभागी बळी पूर्वकाळी शिवाजी जनांच्या तसे चित्त देई जिजामाऊली गे. तुझ्या संस्कृतीने, तुझ्या जागृतीने प्रकाशार्दनाती मने ही प्रवाही. तुला वंदिताना सुखी अंग अंग खरा धर्म आता शिवाचाच पाही. जिजामाऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. आणि यानंतर मान्यवरांचं स्वागत आता प्रास्ताविक करण्यासाठी मुख्य अभियंता छत्रपती संभाजीनगर आणि मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय शिवश्री विजय घोगरे साहेब यांना विनंती करतो, स्वागत तथा प्रास्ताविक आपण करावं. धन्यवाद. प्रस्तावित करण्यासाठी सन्मान. ठीक आहे. यानंतर आदरणीय
एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान केला तो शिवश्री नवनाथजी गाडगे कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण शिंदे साहेबांना सन्मानित करावं। तदनंतर माननीय व्हिडिओ पाहण्यासाठी शिवश्री अजितदादा पवार साहेब पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचाही सन्मान केला तो शिवश्री गणेश महाबरे अध्यक्ष जुन्नर तालुका मराठा सेवा संघ यांना विनंती करतो की आपण पवार साहेबांना सन्मानित करावं। माननीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय माननीय आशिष शेलार साहेब यांनाही सन्मानित केला। त्यांना सन्मानित करण्यासाठी शिवश्री मंदार बुट्टे पाटील उपाध्यक्ष मराठा सेवा संघ जुन्नर यांना विनंती करतो आपण शेलार साहेबांना सन्मानित करावं। तदनंतर आदरणीय बापूसाहेब पठारे आमदार साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात। यानंतर आदरणीय शिवश्री आपला किल्ले शिवनेरी जन्मभूमीचे जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनाही सन्मानित केला तर त्यांना सन्मानित करण्यासाठी ऍडव्होकेट सिद्धेश ढोले आणि की आपण सोनवणे साहेबांना सन्मानित करावं। तदनंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी आमदार अतुलजी बेनके साहेब आपणही उपस्थित आहात। आपलाही सन्मान केला जातोय। शिवश्री मारुती डोंगरे कार्यकारिणी सदस्य मराठा सेवा संघ यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं। विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलजी शेरकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही आपण सन्मानित करत आहोत। त्यांना सन्मानित करण्यासाठी यानंतर प्रास्ताविक करण्यासाठी शिवश्री घोगरे साहेब यांना विनंती करतो आपण प्रास्ताविक करावं। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले या सर्व महामानवांना मी प्रथम अभिवादन करतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो। आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब, मंत्री आशिषजी शेलार साहेब, या भागाचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे साहेब, अतुलजी बेनके साहेब, आदर्शाचा कसा याचे उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज आहे। लोकांच्या कल्याणासाठी महाराजांनी धोरणे आखली आणि त्याची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी केली। शिवरायांच्या शत्रूंनी केलेले आहे। आजच्या शिवरायांच्या प्रशासनाचा अभ्यास केला व सर्वसामान्य यांच्याविषयी शिवाजी महाराजांना अत्यंत कळवळा होता। ज्या धर्माच्या पलीकडे जाऊन माणसाचे जीवन सुखी व्हावे यासाठी शिवरायांनी प्रयत्न केले आणि असे आदर्श अशी शासन प्रणाली विकसित केली। समाजाला जोडायचं असेल तर महामानवाचे विचार सांगावे लागतील। शिवरायांचा जन्मदिवस खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा मोठा सण आहे आणि हा मोठा उत्सव झाला पाहिजे। या माध्यमातून शिवरायांचे विचार केवळ घराघरात नाहीत तर प्रत्येकाच्या डोक्यात गेले पाहिजेत। शिवाजी महाराजांचे विचार डोक्यावर मिरवण्याचे नाही तर डोक्यात घेऊन त्यानुसार वाटचाल करायची आहे। छत्रपती शिवनेरी किल्ला हा शिवरायांची जन्मभूमी आहे। हा किल्ला आमच्यासाठी प्रेरणादायक असून इथली माती प्रत्येकाने मस्तकी लावली पाहिजे आणि त्यातून आपल्याला खूप मोठी प्रेरणा मिळते। शासन हे अत्यंत प्रभावी होते। शिवाजी महाराजांनी कधी जात आणि नाते पाहून नाही तर त्याची योग्यता पाहून जबाबदारी दिली। महसुली प्रशासनाची अत्यंत चांगली व्यवस्था त्या काळात होती।
गाव खेड्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा विचार केला गेला होता. शेतकऱ्यांना बैल बारदाना, शेतीसाठी लागणारे अवजारे, बी बियाणे त्या काळात मोफत पुरवली जायची आणि शेतकऱ्याच्या मालाला योग्य असा भाव मिळावा यासाठी बाजारपेठा निर्माण केल्या जात होत्या. महाराजांचे जलव्यवस्थापन हे अतिशय प्रगत होतं. आज हे प्रत्येक किल्ल्या पिण्याची अतिशय चांगली व्यवस्था आहे आणि यात पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहेत. हे आपण शुद्धीकरणाकडे शुद्धीकरण झालं पाहिजे. पिण्याच्या पाण्याबरोबर शिंपल्याचे पाणी मिळावे, छोटे छोटे बंधारे बांधण्याची कल्पना त्यावेळी महाराजांनी केलेली होती. महाराजांचे हेर खाते अत्यंत प्रभावी होते. बहिर्जी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख होते आणि महाराजांचे हेर खाते बहुभाषिक आणि सर्व जातीच्या धर्मातून आले होते. हे आवर्जून सांगावं वाटतं. न्यायव्यवस्था ही आजच्या न्यायव्यवस्थेच्या पुढे होती. त्या काळामध्ये परदेशी मालावर आयात कर लावून त्या काळात धोरण केलेलं होतं. शिवाजी महाराज हे काळाचे पुढे जाऊन विचार करण्याची क्षमता असलेले एक मोठं आश्चर्य होतं. शिवाजी महाराज हे आदर्श कुशल प्रशासक, आदर्श नेवासा निर्माण केलेले होते. शेतकऱ्यांचे हित जमणार होते. त्यामुळे या शिवाजीराजे आपले थोडी मागणी जे किल्ले आहेत आपल्या भागामध्ये वयस्कर लोकांना येण्यासाठी एक रोपवेची व्यवस्था झाली तर खूप चांगली एक व्यवस्था. अशी एक विनंती आहे, जसं शिवनेरीवर आपल्याला खूप चांगली झाडे दिसतात तेच आपण रायगड आणि इतर सर्व किल्ल्यावर झाडांची निर्मिती केली जाईल आणि अशी विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे. माझ्या जय 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 शिवराय. धन्यवाद साहेब. आणि यानंतर आपला माणूस किल्ले शिवनेरीची जुन्नर तालुक्याचे आमदार माननीय शरददादा सोनवणे यांच्या निवडीतून भूषण पुरस्कार 4 मान्यवरांना पुरस्कार देऊन मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. पहिला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब आणि मंत्री महोदय या सर्वांच्या शुभ हस्ते हे पुरस्कार दिले जात आहेत. प्रथम पुरस्कार समाजकारण आणि राजकारण यांचा समन्वय ज्यांनी साधला ते आपल्या जुन्नर तालुक्याचे माजी आमदार माननीय बाळासाहेब सावळेराम दांगड. टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया. त्यांना मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मंत्री महोदय शेलार साहेब आणि सर्व मान्यवर मंडळी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना हा पुरस्कार प्रदान करावा. त्यांच्या काळामध्ये त्यांनी अनेक विकास काम, समाज उपयोगी कामं केलेली आहेत. विशेष करून चिलेवाडी आणि पिंपळगाव जोगा धरण त्यांच्या कार्यकाळामध्ये पूर्णत्वास गेलेला आहे आणि जुन्नर तालुक्याच्या सामाजिक आणि सार्वभौम विकासामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे आणि म्हणूनच त्यांना शिवनेरी भूषण पुरस्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते देत आहोत. त्यानंतर दुसरा पुरस्कार जो आहे तो वैद्यकीय सेवा पुरस्कार आहे. माननीय डॉक्टर अमोल अविनाश डुंबरे यांना हा पुरस्कार दिला जातोय. डॉक्टर अमोल अविनाश डुंबरे हे कॅन्सरचे सर्जन आहेत. टाटा कॅन्सर सेंटर मध्ये सलग 5 वर्ष त्यांनी काम करून शेकडो रुग्णांना जीवदान दिलं आहे. कॅन्सर सारख्या आजारावरती ग्रामीण भागामध्ये उपचार मिळावे यासाठी त्यांनी ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल उभं केलं आहे आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जातोय. मी त्यांना विनंती करतो की आपण तिसरा पुरस्कार जो आहे तो सूचित करतो. आदरणीय जालिंदर शिवराम कोरडे आपल्यालाही पुरस्कार दिला जातोय. आपण समोर या. तदनंतर माननीय राजाभाऊ दशरथ पायमोडे यांनाही दिला जातोय. त्यांनी पुढे यावं अशी विनंती आहे. आता मी विनंती करतो आदरणीय डॉक्टर अमोल अविनाश डुंबरे कॅन्सर सर्जन जे आहेत आणि ग्रामीण भागातल्या रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी त्यांनी उदात्त ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल उभं केलंय आणि म्हणून त्यांना
पुरस्कार दिला जातोय शिवनेरी भूषण पुरस्कार. टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया. जय. यानंतर माननीय जालिंदर शिवराम कोरडे पर्यावरण प्रेमी पुरस्कार, ज्यांनी आतापर्यंत 7,000 झाडे लावली आहेत. ही झाडं नुसती लावली नाहीत तर त्या झाडांना जगवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि ते खोडदगावचे रहिवासी आहेत आणि म्हणून 7,000 झाडं लावणारे वृक्षप्रेमी माननीय जालिंदर शिवराम कोरडे यांना पर्यावरण प्रेमी पुरस्कार अर्थातच शिवनेरी भूषण पुरस्कार आपण देत आहोत. मी त्यांना विनंती करतो विना विलंब आपण मंचावरती यावं. टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया. यानंतरचा चौथा शिवनेरी भूषण पुरस्कार जो आहे तो आरोग्य दूत म्हणून आहे. माननीय राजाभाऊ दशरथ पायमोडे 15 वर्ष त्यांनी रुग्णांची सेवा केलेली आहे, अद्यापही करत आहेत. हॉस्पिटलमध्ये आलेली मोठी बिलं ती कोणत्या पद्धतीनं कमी करता येईल, त्यासाठी कोणता इलाज करावा लागेल आणि कोरोनाच्या काळामध्ये अनेक पीडितांना त्यांनी मदतीचे हात दिले आहेत आणि म्हणूनच त्यांना आरोग्य दूत म्हणून शिवनेरी भूषण पुरस्कार मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते दिला जातोय. टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया. धन्यवाद. आणि यानंतर 1 मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी शिवसंदेश देण्यासाठी शिवनेरी तालुक्याचे अर्थात जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अतुलजी बेनके साहेब यांना विनंती करतो आपण 1 मिनिटामध्ये शिवसंदेश द्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ज्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले ते शरददादा सोनवणे, सर्वच पाहुणे, मी मुख्यमंत्रीच्या निदर्शनास आणून देतो की गेल्या अनेक वर्षापासून मराठा सेवा संघ शिवजयंती साजरी करत आली आहे. त्यानंतर शासनाने ठरवलं की ही शासकीय शिवजयंती शिवनेरी किल्ल्यावर साजरी करायची आणि तेव्हापासून दिमागदार पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्राला अभिप्रेत असेल अशा प्रकारचा विलासराव देशमुख साहेबांच्या कालावधीपासून चालू झाला. आजपर्यंत शिवनेरी किल्ल्याचा जो विकास आहे तो इतका दैदिप्यमान आहे की शिवनेरी किल्ल्याच्या विकासाचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गड किल्ल्यांनी घेतला पाहिजे किंवा राज्यकर्त्यांनी घेतला पाहिजे. शिवनेरी एक मॉडेल फोर्ट म्हणून तयार केलेला आहे आणि मला अभिमानाने सांगायचं वाटतं की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री डे 1 पासून तर आतापर्यंत या शिवनेरी किल्ल्याच्या विकासाचे शिल्पकार आहेत. ही जी काही झाडी असतील, इथले देवराई असतील, इथले जे काही फोर्ट रिस्टोरेशनचं कार्यक्रम काम असेल, स्ट्रेंथिंगचं काम असेल, पायावाटा असतील, जे काही पडक्या भिंत वाडा जे असतील, हे सर्व पूर्णत्वास शासनाच्या वतीने मदत केली आहे. या शिवजयंती भक्तांना शुभेच्छा देत असताना महाराष्ट्र सरकारने शिवनेरी किल्ला प्रत्येक भावना व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. त्यानंतर आपला माणूस किल्ले शिवनेरी अर्थात जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे शिवसंदेश देत आहेत. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आदरणीय आशाजी शिलाड साहेब, मराठा सेवा संघाचे सर्व सन्माननीय असलेले माझे सहकारी, उपस्थित व्यासपीठ, आदरणीय जिल्हाधिकारी साहेब, त्यांचे सर्व प्रशासकीय टीम, उपस्थित सर्व पत्रकार बंधू, मीडिया, शिवभक्त आणि उपस्थित शिवनेर भूषण पुरस्कारचे सर्व मान्यवर, ज्याच्यामध्ये बाळासाहेब आहेत, त्याच्यामध्ये आदरणीय डॉक्टर डुमरे साहेब आहेत, आदरणीय कोरडे साहेब आहेत आणि विशेषतः राजाभाऊ पायमोडे, या चौघांचं मी मनापासून कौतुक करतो. आणि साहेब, मी आपल्याला फार शॉर्ट मध्ये, आपण तर कल्पना आहे 2014 ते 19 तुम्ही आणि मी जे काम केलं ते काम उभ्या महाराष्ट्रामध्ये आणि इथून मागच्या काळामध्ये या जुन्नरच्या शिवभूमीला अष्टविनायकाचा
केला असेल आवर्जून सांगितलं पाहिजे. तो काळच होता साहेब 2014 ते 2019. अपक्ष आहे बरोबर. हुशार मानलं माहिती दादा, तुम्हाला सॅल्यूट आहे. खर तर साहेब हे काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला मी सभागृहामध्ये म्हटलं होतं की साहेब स्वराज्याचा ध्वज किल्ले शिवनेरी आणि रायगड जिथे राज्याभिषेक झाला, जिथे हा जन्म झाला, या दोन्ही ठिकाणी स्वराज्याचा ध्वज. आणि आपण रिप्लाय केला तातडीने. महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेने ऐकला तो रिप्लाय 0 मिनिटांमध्ये तुम्ही सांगितलं की होय मी पुरातत्व खात्याची मंजुरी घेईल आणि दोन्ही किल्ल्यावर स्वराज्याचा ध्वज फडकवल्याशिवाय राहणार नाही हे सांगायचं काम शिवशाही सरकार महायुतीने केलंय. मी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो. दुसरी गोष्ट साहेब, या ठिकाणी आपल्याला कल्पना की दाऱ्या घाट यशवंतराव चव्हाण पाहिलं की मुंबई जवळ येईल आणि आमच्या संपूर्ण मुंबईकरांना आणि ग्रामीण भागाला हा दळणवळणचा रस्ता मुख्य रस्ता उपर होईल. त्यानंतर युतीचं सरकार आलं 95-96 ला. पहिल्यांदा आदरणीय मनोहरजी जोशी आणि मुंडे साहेबांनी नारळ वाढवला आणि घाट करतो म्हटले. त्यानंतर पुन्हा सरकार जे आलं ते आपल्या रूपाने आणि महायुतीमध्ये तुम्ही आणि एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं, अजितदादा होतेच. परंतु आज त्या ठिकाणी सर्वे झालाय. सर्वे होऊन सुद्धा साहेब 5 वर्ष होऊन गेली आहे. पुन्हा सर्वेसाठी पैसे टाकावे लागतील आणि दाऱ्या घाट्याचा डीपीआर तुम्हाला तातडीने त्या ठिकाणी करावं लागेल. साहेब अष्टविनायक ओझर गणपती ते महालक्ष्मी कोल्हापूर उमरज या ठिकाणी येडगावच्या धरणामध्ये जमिनी गेल्या. दोन्ही देवालय अष्टविनायकाचे आणि महालक्ष्मीचे भक्तांसाठी अतिशय जबाबदारीचे देवालय आहे. मी आपल्याला जास्त काही बोलत नाही, फक्त बिबट समस्या मुद्दा घेतो आणि बाकी विषय संपवतो. बाकी मी आपल्या हातात निवेदन देऊन टाकतो. वेळ कमी आहे. साहेबांनी जी सूचना केली आहे तिन्ही मान्यवर इथं उपस्थित आहेत. चौथ्या आशिषची शिलार साहेब या ठिकाणी आहेत. मी सांगतो की साहेब बिबट सफारीला तुम्ही मंजुरी दिली आंबेगावांना आणि हा अतिशय पायलट प्रोजेक्ट आहे. तो मंजूर झाला 2022-23च्या अर्थसंकल्पामध्ये. तुम्ही तो देवेंद्रजी तुम्ही मांडला अर्थसंकल्पामध्ये, तो मंजुरी आली. तर 80 कोटी फंड देखील आला आणि CZA सेंट्रल झू ऑथॉरिटीने 80 मान्यता सुद्धा दिली. पण सुप्रीम कोर्टामध्ये हे अडकलेलं आहे. सुप्रीम कोर्टाची एक शेवटची मान्यता साहेब द्या आणि ही जी कामं मी तुमच्या हातामध्ये देणार साहेब, जास्त 13 काम आहेत. हा भीमाशंकर झाले एक रस्ता जवळून 13च्या 13 कामं द्यायचा शब्द साहेब. याच्यामुळे तर माझा आवाज वाढतो ना महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांमुळे. शिंदे साहेब हे तुम्ही जे सगळे बसले ते काही मान्यवर शिवरायांची आन बाण आणि शान समजणारे हे सगळी मंडळी मी निश्चितपणे खात्री देतो की या शिवभूमीचा मॉडेल म्हणून महाराष्ट्रापुढे जाईल आणि महाराष्ट्राच्या असलेल्या दैवताचं, हिंदुस्थानाच्या अखेर दैवताचं, या हिंदुस्थानाच्या दैवताचा संपूर्ण जगामध्ये गाजावाजा होईल एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद साहेब. आणि यानंतर शुभभक्तांना शुभेच्छा. धन्यवाद साहेब. आणि यानंतर शुभभक्तांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांना मी विनंती करतो. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, सांस्कृतिक खात्याचे मंत्री आशिष शेलार साहेब, आमदार शरदराव सोनवणे, आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार अतुल बेनके, आशाताई बुचके, सत्यशील शेरकर, विजय घोगरे, नवनाथ गाडगे, बाळासाहेब मुळे, गणेश महाबरे, ज्यांचा आज शिवनेर पुरस्कार म्हणून, भूषण पुरस्कार म्हणून सत्कार करण्यात आला ते बाळासाहेब तांगट, डॉक्टर अमोल डुमरे, जालिंदर कोरडे, रामभाऊ पायमुडे, सर्व शासकीय अधिकारी, सर्व शिवप्रेमी पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, वेळ बराच झालेला आहे. पुढे मुख्यमंत्र्यांचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना आपल्या सर्वांचे जाणते राजे, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना आपण सातत्याने म्हणतो निश्चयाचा महामेरू, बहुजनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, सामर्थ्यशाली
सामर्थ्यशाली योद्धा कसा असावा, आदर्श शासनकर्ता कसा असावा, प्रजाहित दक्ष आणि युगप्रवर्तक जाणता राजा यांना जगदीशा माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं मी सुरुवातीलाच मानाचा मुजरा करतो. मराठा सेवा संघाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अनेक शिवप्रेमी शेकडो वर्षापासून इथं महाराजांच्या पुढं अभिवादन करण्याच्या करता, त्यांचं दर्शन घेण्याच्या करता इथं येत असतात. तोच आजचा हा महत्वाचा प्रसंग. तसं बघितलं तर आम्ही सगळेजण महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करतो आणि काम करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, तसंच शिवजयंतीच्या निमित्तानं स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य निर्मितीसाठी रक्त सांडणाऱ्या, जीवाची बाजू लावणाऱ्या सह्याद्रीच्या प्रत्येक मावळ्याला कृतज्ञतापूर्वक मी आज वंदन करतो. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या या निमित्तानं शुभेच्छा देतो. खूप काही आज बोलण्यासारखं आहे. बाकीचे पण मान्यवर त्या ठिकाणी बोलणार आहेत. आपण राज्य सरकारच्या वतीनं सातत्याने शिवनेरीच्या परिसरामध्ये अनेक चांगली कामं करण्याचा प्रयत्न केला. मला जुन्नरकरांना सांगायचं, परवाच आपला इथं न्यायालयाचा कार्यक्रम होता आणि त्याला न्यायाधीश आलेले होते मुक्कामाला. त्याच्यामध्ये 2-3 न्यायाधीश सकाळीच इथं दर्शनाच्या करता आले आणि त्यांनी दर्शन घेऊन सकाळी खाली भेटल्यावर मला सांगितलं की अतिशय चांगल्या प्रकारचं शिवनेरीचं एकंदरीत तिथलं सगळं जे काम आहे ते सरकारने केलेलं आहे. आपण सगळेजण शिवसैनिक आहात, शिवभक्त आहात आणि त्याच्यावर आपल्यावर पण जबाबदारी फार आहे. पुढं वर्षानुवर्ष जिथं महाराजांचा जन्म झाला असे सगळे किल्ले, राजगड असेल, प्रतापगड असेल, तिथं सिंहगड असेल, अनेक पुरंदर असेल, अशा अनेक किल्ल्यांच्या मध्ये आपण सगळ्यांनी लक्ष घातलेलं आहे. महाराष्ट्रातले गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची खऱ्या अर्थानं दौलत आहे आणि हे गड किल्ले आपले शक्तिस्थान आहेत, स्फूर्तिस्थान आहेत आणि त्यामुळे या गड किल्ल्यांचा विकास करण्यासाठी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून विशेष प्रयत्न चालू आहेत. जन्मभूमी शिवनेरीच्या जतन संवर्धनासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, येताना आम्ही चौघही हेलिकॉप्टरमध्ये बोलत होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत की या संवर्धनासाठी निधीची कोणतीही कमतरता आपल्याला भासू द्यायची नाही. हा देखील शब्द मी राज्याचा अर्थमंत्री यांना त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो. शिवाजी महाराजांच्या जीवनातला कुठलाही प्रसंग घ्या, महाराजांनी घेतलेल्या कुठल्याही निर्णयाचा अभ्यास करा. त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा स्वराज्याचं हित, जनतेचं कल्याण डोळ्यासमोर ठेवून दूरदृष्टीने घेतला होता. हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे आजच्या शिवजयंतीच्या निमित्तानं आपण महाराजांच्या विचारावर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करूया. आपल्या महाराष्ट्राला आणखीन महान राष्ट्र बनवण्यासाठी एकजुटीनं एक दिलाने काम करूया. आजच्या काळातही शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची तत्वे तितकीच महत्वाची आहेत. सामाजिक एकोपा, न्याय, सुशासन आणि लोककल्याण हे शिवरायांनी आपल्याला शिकवलेलं आहे. त्यांच्या विचाराचा वसा पुढे नेताना सर्वांनी मिळून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान द्यावं, हीच खरी शिवजयंतीची प्रचिती ठरेल. शिवजयंतीच्या निमित्तानं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा अभिवादन करतो. त्यांच्या पुढे नतमस्तक होतो. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्य निर्मितीसाठी साथ देणाऱ्या मावळ्यांना वंदन करतो. आणि मगाशी आमदार साहेबांनी किंवा इतर वेगवेगळे निवेदन आलेली आहेत त्याच्यामध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री यांना त्यांनी मी लक्ष घालीनच, पण राज्याच्या प्रमुखांनी पण शब्द दिलाय, उपमुख्यमंत्र्यांनी पण शब्द दिलाय. आम्ही सगळेच जण त्याच्यामध्ये कुठं कमी पडणार नाही याबद्दलची खात्री देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद साहेब. आणि यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. छत्रपती
शिवाजी महाराज की जय भवानी, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की। सर्वप्रथम राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा करतो आणि आजच्या या शिवजयंती उत्सवाला उपस्थित आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, आपले मंत्री सांस्कृतिक विभाग आशिष शेलार, आपला आमदार शरददादा सोनवणे, अतुल बेनके, आशाताई बुचके, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर आणि सर्व उपस्थित शिवप्रेमी बंधू भगिनी, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा। आणि आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी वंदन करतो। ज्या भूमीवर शिवरायांचा जन्म झाला तिथे सर्वप्रथम शिवरायांचे पाय लागले, त्या ठिकाणी आपण आज उभे आहोत। ही भावनाच अतिशय वेगळी आहे आणि अतिशय रोमांचकारी आहे। खरं म्हणजे हिंदू धर्मात 3.5 मुहूर्तांना महत्व आहे, परंतु तमाम शिवप्रेमींसाठी या 3.5 मुहूर्तांपेक्षाही शिवजन्माचा मुहूर्त सर्वात अनमोल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ज्यानं मराठी अस्मितेला, मराठी स्वाभिमानाची ठिणगी पेटवली, त्या शिवप्रभूंच्या जयंतीसारखा दुसरा शुभमुहूर्त असू शकत नाही। जिथं गवताला भाले फुटतात ती शिवनेरीची पवित्र भूमी आहे। महाराष्ट्र धर्म जिथे जागला ती शिवरायांची भूमी आहे। महाराष्ट्राचा देव जिथे वास करतो ती महाराष्ट्राची देवभूमी आहे। त्या शिवनेरी, त्या देवभूमी शिवनेरीची माती कपाळाला लावून आपण सगळेजण संकल्प करतो की शेवटच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत या महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही संघर्ष करत असतो। शिवछत्रपतींच्या तलवारीने कोरून काढलेले स्वराज्य आपल्याला मिळाले। या महाराष्ट्रात शिवरायांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण व्हावं यासाठी आमचं महायुती सरकार कटिबद्ध आहे। आमचे सर्व सहकारी, आमची सर्व टीम आजवर कल्याणकारी राज्यासाठी प्रयत्न केले आणि यापुढे प्रयत्न करत राहतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। शिवाजी महाराजांच्या या गडकिल्ल्यावर जेव्हा जेव्हा आम्ही कधी येतो तेव्हा तेव्हा एक वेगळी ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते। शिवरायांचे किल्ले फक्त आपल्याला पाहायला आवडत नाहीत, आवडतात असं नाही, तर ते शिवरायांचा आणि मावळ्यांचा पराक्रमाचे साक्षीदार आहे। देशात आणि विदेशातही या गडकोट किल्ल्यांची लोकप्रियता आहे। छत्रपतींचा जन्म झाला तो हा शिवनेरी, स्वराज्याची राजधानी रायगड, अनेक गडकिल्ले हे आपले प्रेरणास्थान आहे। हे किल्ले दगडमातीचे असले तरी त्यांच्यात शिवरायांनी आणि त्यांच्या हजारो मावळ्यांनी प्राण फुंकले आहेत। हे गडकिल्ले एक इंजिनिअरिंग मार्वल आहे। बघा, इथे किल्ल्यावर पाणी इतक्या उंचावर, जसे आपण पाहतो समुद्राच्या पाण्याने वेढलेल्या भागात शिवरायांनी जलदुर्ग बांधले आणि त्या जलदुर्गावर गोड्या पाण्याच्या विहिरी कशा आल्या असतील, ते काय आर्किटेक्चर असेल, काय इंजिनिअरिंग असेल, ते खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्व, महापुरुष होते। आणि म्हणूनच आपल्या महाराष्ट्रातल्या 11 किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोकडे गेला वर्ल्ड हेरिटेजसाठी, त्यात आपला शिवनेरी किल्ला सुद्धा आहे, हे देखील आपलं भाग्य आहे। आज तरुणांसमोर वेगवेगळे आदर्श आहेत, पण काळ किती पुढे गेला तरी, किती तंत्रज्ञानाच्या बाता मारल्या तरी शिवाजी महाराजांसारखा आदर्श दुसरा कुठला असू शकत नाही। आणि म्हणून यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत असा आमचा जाणता राजा आहे। आपली महान संस्कृती आणि इतिहासाचा आपल्याला अभिमान आहे। त्यासाठी आम्ही गडकोट किल्ले, जुनी मंदिरे जतन आणि संवर्धन सुरू केले आणि म्हणून त्या ठिकाणी येणाऱ्या शिवभक्तांना, पर्यटकांना सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी पर्यटनाला देखील उद्योगाचा दर्जा दिला। या ठिकाणी आशिष शेलार आहेत आणि आशिष शेलार आहेत, मी कालच उद्योग मंत्री आणि पर्यटन मंत्र्यांना सांगितलं की आपली एक टीम तयार करा आणि एक गडकोट किल्ल्याचं सर्किट तयार करा आणि सर्व सुविधा त्या ठिकाणी द्या। आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय देखील त्या बाबतीत बोलतील। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पकड जातीचे आणि धर्माचे लोक एकत्र आणले। त्यांनी स्वराज्यात त्यांना वेगवेगळी जबाबदारी दिली आणि आमच्या महायुती सरकारने देखील शिवरायांचा सर्वसमावेशक राज्य कारभाराचा विचार समोर ठेवून कारभार केला। 2.5 वर्षाचा कारभारही आपण पाहिला। सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आदर्श निर्माण करण्याचं काम
त्याचा जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम केलं. आणि आता तेव्हा मी मुख्यमंत्री होतो, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही टीम म्हणून या राज्याचा विकास करू, या सर्व गडकोट किल्ल्यांचा विकास करू. शिवरायांची राजनीती, न्यायनिवाडा, परराष्ट्र धोरण, आरमार उभारणी, युद्धनीती याची माहिती देणारी आज्ञापत्रे आपल्याकडे आहेत. आणि म्हणून स्वराज्याची निर्मिती करताना राजाने पर्यावरणाचं रक्षण देखील केलं. आपल्या नौदलाच्या ध्वजावर सुद्धा शिवरायांची प्रतीका आहे. शिवरायांची आरमारी ताकद ही नौदलासाठी प्रेरणादायी आहे. आणि काही दिवसापूर्वी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी मुंबईत 3 युद्धनौकांचं राष्ट्रार्पण केलं. त्यावेळी प्रधानमंत्री महोदयांनी शिवरायांच्या आरमाराचा अभिमानाने उल्लेख केला. ही देखील आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, ब्रिटनहून देखील आपण वाघनखं आणली, त्याचं प्रदर्शन महाराष्ट्रात होत आहे. ही वाघनखं बघण्यासाठी विशेषतः लोकांची, विद्यार्थ्यांची गर्दी होती आहे. आणि म्हणून यासाठी आपण एक एक पाऊल पुढे जातोय. काश्मीरमध्ये आज संध्याकाळी देखील आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. मी देखील 2 वर्ष गेलो. आज मुख्यमंत्री देवेंद्रजी देखील तिथं उपस्थित राहणार आहे. आणि म्हणून त्याचबरोबर रशियामध्ये, जपानमध्ये, लंडनमध्ये, विदेशात देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपले लोक साजरी करतायत. काश्मीरमध्ये देखील भारत पाक सीमेवर कुपवाडा या ठिकाणी आपल्या लष्कराने अश्वारूढ पुतळा उभा केला होता. त्याच्या उद्घाटनाला मी गेलो होतो. आणि त्या पुतळ्याच्या तलवारीचं टोक पाकिस्तानकडे होतं. म्हणजे पाकिस्तानने देखील हिंदुस्थानकडे डोळे वटारून पाहण्याची हिंमत करू नये असा एक संकल्प आणि संकल्पना त्यामध्ये होती. आणि म्हणून मगाशी तुम्ही सगळे निवेदनं दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, अजितदादांनी सांगितले, सगळी तुमची कामं इथं होतील, कमी काही पडणार नाही. कारण ही शिवनेरी आहे, इथं कुठेही काही कमी पडता कामा नये. ही शासनाची जबाबदारी आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एक सर्वसामान्यांचं सरकार, एक सुवर्णयुग आल्याशिवाय राहणार नाही. शेवटी या पवित्र भूमीला स्मरून एवढंच सांगतो, गडकिल्ल्यांचा इतिहास आमचा, लढवयांची आहे भूमी ही, अभिमानाने आम्ही सांगतो. छत्रपतींची जन्मभूमी ही, स्वराज्याची मुहूर्तमेढ तू रोवलीस या मातीमध्ये, अनंत जन्मे गरजत राहशील तुझ्या कीर्तीची यशोभूमी ही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी आणि शिवप्रेमींना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्याकरता मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजितदादा पवारजी, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलारजी, शरददादा सोनवणे, बापूसाहेब पठारे, अतुलदादा बेनके, आशाताई बुचके, सत्यशीलजी शेरकर, विजयजी घोगरे, नवनाथ घाडगे, बाळासाहेब मुळे, जितेंद्र डुडी, सुनील फुलारी, गजानन पाटील, अतुल चव्हाण. ज्यांना पुरस्कार मिळाला ते बाळासाहेब दांगट, डॉक्टर अमोल डुमरे, जालिंदर कोरडे, रामभाऊ पाडमोडे, राजाभाऊ पाडमोडे. या ठिकाणी उपस्थित तमाम शिवप्रेमी भगिनी आणि बंधूंनो, आज सर्वप्रथम जगभरातील शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आजपासून 5 वर्षांनी छत्रपती शिवरायांचा 400वा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत. आणि त्या निमित्ताने आपण या शिवनेरीवर आल्यानंतर इथल्या मातीमध्ये आपल्याला स्वराज्याची जी स्फूर्ती मिळते
स्वराज्याचं जे तेज मिळतं ते तेज घेऊन महाराष्ट्राची सेवा करण्याकरता आम्ही सर्व लोक या ठिकाणी येत असतो. आपल्याला कल्पना आहे की ज्या काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये अनेक राजे राजवाडे हे मुघलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्या ठिकाणी नतमस्तक होते, अशा काळामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवलं आणि सांगितलं या मराठी मुलखामध्ये, या हिंदुस्थानामध्ये ज्या प्रकारे अनाचार, दुराचार आणि अत्याचार चाललेला आहे, या मुलखाला त्यातनं स्वराज्याकडे नेण्याची जबाबदारी शिवबा तुझी आहे. आणि छत्रपती शिवरायांनी हातामध्ये तलवार घेतली, 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं, मावळ्यांची फौज तयार केली आणि देव, देश आणि धर्माची लढाई सुरू केली आणि खऱ्या अर्थानं स्वराज्य स्थापन करून पहिल्यांदा भारताचा आत्माभिमान जागृत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आज स्वतंत्र भारत आपण पाहतोय, आत्माभिमानी अशा प्रकारचं 140 कोटी लोकांचा हा देश आपण पाहतोय. याच्या पाठीशी जर कोणी असेल तर ती छत्रपती शिवरायांची प्रेरणा आहे. आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांनी राज्य कारभार कसा चालवायचा याची जी मानकं सांगितलेली आहेत, आपल्याला कल्पना आहे ते केवळ योद्धे नव्हते तर ते उत्तम प्रशासक होते. पर्यावरण असेल, जलसंवर्धन असेल, जंगल संवर्धन असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं व्यवस्थापन असेल, या सगळ्या व्यवस्थापन शास्त्राचे गुरु हे छत्रपती शिवराय होते आणि म्हणून ते आदर्श राजा होते. आणि म्हणून त्यांना जाणता राजा आपण म्हणतो, त्यांना श्रीमंत योगी म्हणतो, कारण या छत्रपती शिवरायांनी, आपल्या राजांनी स्वतः करता काहीच केलं नाही, आपलं संपूर्ण आयुष्य हे रयतेच्या कामी लावलं. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या श्रीमंत योगी अशा आमच्या राजाची आठवण आपण ठेवतो. आज या निमित्ताने मी जास्त बोलणार नाही, पण एवढंच सांगतो की छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्या करता कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत आणि म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे. या दृष्टीनं सातत्याने आपण काम करतोय, त्यातल्या अडचणी आपण दूर करतोय. स्वराज्याची राजधानी रायगड या ठिकाणी अनेक कामं आपण सुरू केलेले आहेत. शिवनेरीचं रूप आपण पाहतोय, याच्यामधल्या अडचणी आपण दूर करतोय. मला सांगताना आनंद वाटतो, आता आपण एक टास्क फोर्स तयार केलाय आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरची सगळी अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. काही झालं तरी अतिक्रमण त्या ठिकाणी राहणार नाही. यासोबत ज्याचा उल्लेख माननीय शिंदे साहेबांनी केला, देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी युनेस्कोची एक कॉम्पिटिशन होते, त्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून ते जगातले वारसा स्थळ हे त्या ठिकाणी नेमतात, ज्याला जागतिक वारसा म्हटलं जातं. अशा कॉम्पिटिशन मध्ये भारताच्या वतीनं माननीय मोदीजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे त्या ठिकाणी नॉमिनेट केलेले आहेत. आणि आता आमचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजींच्या नेतृत्वात पुढच्या आठवड्यामध्ये युनेस्कोच्या संपूर्ण टीम समोर जगातले वेगवेगळे देश प्रेझेंटेशन करणार आहेत. ते भारताचं प्रेझेंटेशन म्हणजे छत्रपती शिवरायांचे किल्ले हे कसे स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना आहे, हे कसे जलसंवर्धनाचा उत्तम नमुना आहे, हे कसे पर्यावरण संवर्धनाचा उत्तम नमुना आहे, या संदर्भातलं सगळं प्रेझेंटेशन हे त्या ठिकाणी आशिषजींच्या नेतृत्वात पॅरिस मध्ये त्यांच्या महासभेपुढे त्या ठिकाणी सादर होणार आहे. आणि मला विश्वास आहे की छत्रपती शिवरायांचे हे किल्ले जागतिक वारसा बनतील आणि जगातले लोक हे किल्ले पाहण्याकरता या ठिकाणी येतील. या निमित्ताने मी शरद दादा तुम्हाला आणि सर्वांना सांगू इच्छितो की जे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत ते महत्वाचे आहेत. दाऱ्या घाटापासून तर या शिवनेरी परिसराच्या विकासापर्यंत ही सर्व ज्या आपण मागण्या केलेल्या आहेत, आम्ही तिघही या ठिकाणी आहोत. आम्ही तिघही या ठिकाणी शासक नाही आहोत, आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, आम्ही सेवक आहोत. त्यामुळे छत्रपतीचे सेवक हा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा चारही पुरस्कर्त्यांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि
संपूर्ण जगातील शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. आणि यानंतर आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करण्यासाठी मराठा सेवा संघ